हरिओम. माझं नाव नेहा कुलकर्णी. मी सहकारनगर उपासना केंद्र छत्रपती संभाजीनगर येथून बोलत आहे. माझा एक महत्त्वाचा म्हणजे 2006 सालचा अनुभव आहे. 2001 सालपासून आम्ही साधारण बापू परिवारमध्ये येतो. 2006 साली मी 12वीला होते. 12वीचा फिजिक्सचा पेपर माझा जवळ येणार होता. परीक्षा होती अत्यंत, आणि फिजिक्स हा विषय माझ्यासाठी खूप टफ होता. फिजिक्सचा पेपर कसा सोडवावा, काय अभ्यास करावा हे मला काहीही सुचत नव्हतं. खूप अवघड वाटत होतं. परंतु बापूंचं नाव घेऊन अभ्यास करत होते. बापूंना सांगत होते की बापूराया तू बघ, फक्त मी बसती आहे आणि तू त्याचा अभ्यास कर. असं म्हणून फिजिक्सचा पेपर माझा जवळ आला. माझं खरं तर अभ्यास आणि परीक्षा म्हटल्यावर अतिशय जीव घाबरायचा. त्यातल्या त्यात फिजिक्सचा पेपर म्हटल्यावर थरथर काप होतच होता. तरी पण मी बापूंना सांगून घरातून निघाले, नमस्कार केला आणि एक्झामिनेशन हॉलवर आले. एक्झामिनेशन हॉलवर आल्यावर मला तरीसुद्धा माझ्या डोकं म्हणजे असं गरगर होतं आहे का, चक्कर येते आहे का, असं स्लाईट फिलिंग्स येत होत्या. पण बापू ओम मन सामर्थ्यदाताचा जप मनामध्ये चालूच होता. अशा पद्धतीने आणि तरीसुद्धा एक महत्त्वाचं म्हणजे माझ्या आईचा सपोर्ट मला होता. ती म्हणत होती तू फक्त जा आणि बस. एक्झामिनेशन हॉलमध्ये आपल्याला एकच करायचं आहे, जाऊन बसायचं आणि बापूंना साथ घालायची. हातात जेव्हा प्रश्नपत्रिका येईल तुला जे जमेल, जसं जमेल तसं सोडव. अशा पद्धतीने मी बापूंचं नाव घेऊन गेल्यानंतर मग प्रश्नपत्रिका हातात आली. बापूंना म्हटलं तू बघ रे बाबा अनिरुद्धा. आणि जेव्हा उत्तरपत्रिका हातात आली मग हळूहळू थोडं समजायला लागलं. ते समजायला लागल्यावर थोडंसं हायसं वाटलं. अशा पद्धतीने मी पेपर सॉल्व केला. पेपर सॉल्व झाला, पण एक म्हणजे बाहेर पडल्यानंतर एक सुटकेचा निश्वास टाकला की बापूराया पेपर बऱ्यापैकी गेलेला आहे बरं का. आणि काही दिवस जेव्हा लोटले आणि रिझल्ट आला होता, तर रिझल्ट खरोखर म्हणजे आश्चर्यकारकच मला वाटत होतं की याच्यामध्ये मी चांगल्या रीतीने पास झाली आहे. फिजिक्सचा पेपर मेन म्हणजे जो इतका टफ वाटणारा माझा पेपर आणि विषय होता, तो मी उत्तमरित्या म्हणजे माझ्या दृष्टीने तरी एक उत्तमरित्या मी पासआउट होऊ शकले. हे सर्व माझ्या बापूरायाचीच कृपा. हरिओम. श्रीराम अंबरने.